हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झणझणीत असा झुणका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। कढाईमध्ये 3 चमचे तेल गरम केलेले आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिरेही छान असे फुलले की यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा वाटून घालायच्या। त्याचबरोबर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची। चिमूटभर हिंग घालायचा। लसूण 1 मिनिटभर परतवून घ्यायचा। लसूण हलकासा भाजला गेला की यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा। कांदा छान मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं। कांदा एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतवून घ्यायचं नाही, हलकासा मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं। असा झुणका खाण्यासाठी खूप छान अप्रतिम असा लागतो। त्याचबरोबर तुम्ही याला भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा मऊ शिजलेल्या भातासोबतही खाऊ शकता। अगदी छान असा लागतो। नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा। इथे कांदा छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची। त्याचबरोबर तुम्हाला जेवढं लाल तिखट हवं आहे तेवढं तुम्ही लाल तिखट घालू शकता। याचबरोबर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसालाही घालू शकता। इथे मसाले छान परतवून झालेले आहेत। त्यामध्ये आता बेसन घालायचं। बेसन छान मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं। झुणक्यामध्ये बेसन हे कच्चं लागू नये म्हणून याला तेलामध्ये परतवून घ्यायचं, जेणेकरून याचा कच्चेपणा हा राहणार नाही। म्हणून बेसनाला 2 ते 3 मिनिट छान मसाल्यांमध्ये भाजून घ्यायचं। भाजते वेळी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, जास्त हाय ठेवायची नाही, नाहीतर बेसन पीठ हे करपू शकतं। म्हणून गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची। जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। इथे बेसन छान भाजून झालेलं आहे। यामध्ये आता थोडं पाणी घालायचं व छान मिक्स करून घ्यायचं। जसं लागेल तसं थोडं पाणी घालायचं। त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठही घालायचं व एकजीव करून घ्यायचं। जसं पाणी लागेल त्याप्रमाणे थोडं पाणी घालायचं। झुणका हा थोडासा कोरडा असतो म्हणून जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। बेसन शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी घालायचं व छान एकजीव करून घ्यायचं। पूर्ण शिजून झाल्यानंतर यावर एक झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट याची छान अशी वाफ काढून घ्यायची, जेणेकरून यातील पूर्ण कच्चेपणाही जाईल व खाण्यासाठीही खूप छान लागेल। सर्वात शेवटी यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची। परत झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। इथे आपला झणझणीत झुणका बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।